नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र इयत्ता 12वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न हा पाठ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 पाठात आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण बघितल्यात. उदाहरणार्थ सहभागी राज्य, मानवी हक्कांबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी. परंतु आज पर्यावरण, गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभावविषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण झालेले आहेत. या पाठात आपण या प्रश्नांचा विचार करून त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. पर्यावरण आणि शाश्वतता. पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. सजीवांच्या किंवा निर्जीवांच्या अवतीभोवती जे वातावरण आहे ते वातावरण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये मनुष्य, प्राणी आणि वनस्पती राहतात. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होत असते. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणामध्ये सजीव तसेच निर्जीव ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसतात. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश केला जातो. त्याचप्रमाणे मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो आहे. म्हणजेच असे भूप्रदेश ज्याचे परिवर्तन माणसाने शहरी भागांमध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केलेले आहे. 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेत पहिल्यांदा आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाचा नाश यांच्यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला गेला. म्हणजे 1972 साली स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेत सर्वात आधी आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांच्यातील संबंध अभ्यासला गेलेला, यावर विचार केला गेलेला होता. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे सोबतच मार्गदर्शन करणे असा होता. 1983 साली संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली, ज्याला ब्रंटलँड कमिशन या नावाने सुद्धा ओळखले जाते. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक वृद्धीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोनसुद्धा मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालाचा आढावा घेणार होती. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पृथ्वीचे सदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचे उद्दिष्ट होते. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली. रिओ दे जेनेरिओ अर्थ समिट, रिओ समिट 1992, रिओ कॉन्फरन्स
किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची विविध नावे आहेत. या परिषदेने विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांचे नेते 2002मध्ये जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्र आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांसाठी शाश्वत विकास हे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. 2012मध्ये रिओ येथे संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली. त्याला Rio+20 किंवा रिओ अर्थ समिट 2012 असे सुद्धा संबोधले जाते. पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोचणारी हानी कमी करणे हा आहे. म्हणजे पर्यावरणीय शाश्वततेचा उद्देश असा आहे की जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणे, प्रदूषण आणि पर्यावरणाला जी हानी पोचत आहे त्याचे प्रमाण कमी करणे हा पर्यावरणीय शाश्वततेचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे व दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. म्हणजे पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्याचा खालील उल्लेख केलेला आहे. नंबर 1, हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. म्हणजे जी काही हरितगृह निर्माण झालेली आहेत त्या हरितगृहाच्या माध्यमातून वायूंचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन केले जाते. यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात. नंबर 2 आहे प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. म्हणजे हवेमध्ये जर प्रदूषण वाढलं त्याचा परिणाम हा हवामान बदलामध्ये होत असतो. हरितगृह वायूंमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. त्यानंतर 3 नंबर आहे जंगलतोड. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 4 नंबर आहे पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळविणे ही लोकांसमोरील एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यानंतर जैवविविधतेचा ऱ्हास. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हे सुद्धा जैवविविधतेच्या ऱ्हासाचे मुख्य कारण आहे. भारताच्या पर्यावरण आणि जंगलांविषयक धोरणांचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पर्यावरण, वने आणि हवामान बदल
मंत्रालयाकडे सोपविली आहे. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव व नद्या, तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेली धोरणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हे आहे. हे करताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या दोन मूल्यांचा आधार घेत असते. गरिबी आणि विकास. गरिबी म्हणजे काय? गरिबीचा विकासाशी संबंध काय? गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजावून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विविध दृष्टिकोनांची मदत होते या भागात वरील नमूद केलेल्या मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो. म्हणून गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नसते किंवा कठीण असते. म्हणजे गरिबी म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागविणे अशक्य असते किंवा कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. उत्पादनाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. हे भौतिक घटक आहे. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे अपेक्षित असते. गरिबीचा एक पर्यायी दृष्टिकोन देखील आहे. हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकांवर भर देतो. यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित केले जाते. याच्यात मूल्ये, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेला विशेष महत्त्व दिले आहे. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणांमध्ये सहभाग घेता येतो. तसेच राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला प्रोत्साहनसुद्धा मिळत असते. सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यांतून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याच्या मुख्य भूमिकेवर लक्ष केंद्रित करतो. तसेच पर्यायी खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. हे दोन्ही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. यामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. 1990पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचे होते. त्यांचे प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडविण्याचे होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे असे होते. यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते.
1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्त्वांना महत्त्व देत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरविण्या इतक्या संपत्तीचा अभाव, शाळा किंवा दवाखाना नसणे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे तसेच कर्ज मिळण्या इतकी पत नसणे. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता किंवा दुर्बलता होय. याचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत.